श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या कृषी चॅनलमध्ये. आता वाजले 10. आता जाते बँकेत थोडा काम हा. पहिले पोस्टात एक छोटासा काम आता करून घेतोय. घेतलं बँकेतला काय काम माझा काय होऊ नाही, काम तसंच राहला म्हणून पोस्टातलं काम माझं झालं. पण आता पाऊस एवढं बाहेर आलो गाडीपर्यंत पण जाऊ देणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे हैना जाऊचं आता मला कणकवली, पावसावर अवलंबून हा कणकवली मला जाऊ देता की नाही. भरपूरच पावसात पाणी वगैरे येईल मी तिकडे अडकतले. पहिलं आधी घेतोय जेवण आणि मग बघते पाऊस जर कमी झालो तर कणकवली गाठतोय, नाहीतर का माझा कणकवलीचा काम राहता वाटतं. कसे दे? पाव किलो 50 रुपये. पाव किलो दे. मीठ घातलेलं आम्हा. हे बरं नाही, मीठच घालून नाही नाही केला फसायला. आणि हो जो मी कागद घेऊन येतो ना त्याने आधी अर्धा मीठ मला कमी केलं शरीरात. तुझ्या शरीरातला मीठ कमी झाला म्हणून अळणी लागता. हो नाही लागतं, शेंगे जवळ केलं नाही, मीठच घालून नाही शेंग्यांना. मी विचारलं का काय रे बा मीठ घातलं का. कागद घेऊन येलो ना तर त्यात कणकवलीच लाभ भाव त्याला होता. आता पाऊस वाढलो तर परत त्या पाणी वाढलं तर लापडा होता त्याला. पाणी आता माहीत आहे पाऊस आहे तुझ्याकडे पाणी आता बघूया पाण्याची पातळी. पाणी जर असला ना कमी असलं तर जाऊया, जर वाटला पाऊस लागलो तर वाढताला तर नको जाऊ. रिस्क घेऊया नको. या बघ काय आणलं, कापूस घेऊन गेलाय. लहानपणी खाल्लेले खूप. लहानपणी म्हणजे तो कोणतो कागद घेऊन येऊक नाही ना, त्याने हे दिवस दाखवले मला कापूस बिपूस खायचे. चल जाऊया. येता तो पुढे थांबक सांगले. चल बंद हा फुला पूर्ण सगळा फुल. उगाच कोणी येऊ नको इकडे यशात, तर उगाच रिस्क घेऊ नको. आम्ही पण चाललो रिटर्न. हायवेत जर चान्स भेटलो हायवेवरनं जाऊ तर आम्ही गाडी काढलं लक्ष्मीवाडीतनं डायरेक्ट बाहेर काढलं शॉर्टकटमध्ये. या तिकडे बघा काय फुगला आता. हा बघा पूर्ण पाणी भरलेला, गाडीचा इंटरेस्ट नाही. हायवे लागले एकदा तो. आता कणकवली काठीन असा वाटता. बघूया आता जेव्हाच काळजी, कारण कसा पुण्यावरनं कस्टमर येईल 2 दिवसाची सुट्टी घेऊन त्यांना भेटणं आहे गरजेचं. हय जर पाणी येईल हय येऊ शकतं पाणी, बाकी काय काही चान्स नाही. हय जरा भरपूरच चान्स वाटतं पाण्यात. जर अजून 2 तास कंटिन्यू पाऊस लागाल तर 100% पाणी येतं. एकदा बघा काय शाळा मळा झाला सगळा. आधीच झालं उशीर आणि त्याच्यात पडला या फाटक परत. म्हणजे अजून 10-15 मिनटं जातली. कस्टमर तिकडे थांबले वाट बघतात आणि पावसाने याचा उच्छादच केला नाही. इकडे पण पाठ सोडणार नाही. कणकवलीत तर भयंकर पाऊस झाला बाबा एकदाचा वर फाटक. चला तर आता जाऊया. तर लवकरच मोकळीक झाली आमची. आता कधी अर्धा तास पण आम्ही थांबलेले असेल. नशीब या 5 मिनिटाचा जाव टापला म्हणून बरा झाला. खूप मोठा बंगलो प्रोजेक्ट हा कणकवलीचो. कोणाक माहीत नाही. साई सहवास कणकवली फाटकाच्या जरा पुढे गेला की उजव्या साईडला
असं प्रोजेक्ट हा याच्यातच आमचे कस्टमर असत. हा सर आलो मी इथे साई सवासच्या तिथे. साई सवासच्या तिथे आलो मी. साई सवास. हो हो मी थोडा बाजारात आहे. मी रिक्षाने येतो. एक 10 मिनिटात 4 मध्ये पोहोचेल. चालेल चालेल काय प्रॉब्लेम नाही. थांबतो मी. काय प्रॉब्लेम. ठीक आहे चालेल. तिकडे साई सवासला यायचं होतं. फाटा एक बारांच्या 10 मिनिटं थांबा. मग हा सोफा कुठे संपला? इथे. इथे संपला. हा मग याला बसायला नाही म्हटलं तरी इथे बसणार ना कस्टमर पाहिजे. सॉरी कोणतरी घेतला. मग ह्या सोफ्याची सुरुवात कुठून होणार? इथून होणार. इथून समजलं ना. मग त्याच्यापेक्षा 3 सीटर मग इथे एक चेअर बसू शकते. एक चेअर सिंगल चेअर. इथे 3 सीटर बसणार आपल्याला. मग तिकडे 2 सीटर नाही होऊ शकणार. नाही तसं डोर आहे ना परत. ते बघा. हा बरोबर. हा किती आहे पूर्ण इथे संपला. फिनिश झाला. आम्ही तो 34 इंच करतो. हा एकदम कम्फर्टेबल. मी आता इथे किती पकडला? 31 पकडला. मग 31 चा कसा हँडल एवढा असणार. एवढा. मग इथे कस्टमर इथे गेस्ट वगैरे इथे बसणार ना पाय ठेवून. ओके. त्याला एंट्री करायला मिळायला पाहिजे ना इथून. इथून पण हे तुम्हाला जास्त लांबीला वाटत नाहीये. नाही ते कसं आहे म्हणजे पूर्ण फ्रेम येणार तुम्हाला 6 इंचाची. 6 इंचाचा आम्ही हे वापरतो. ब्लॉक वापरतो ओके. मजबुतीसाठी पूर्ण फाईन बोलतो. हे दुसरी गोष्ट म्हणजे सॉफ्ट वाटायला पाहिजे ना टेकून बसायला. मग त्याच्यासाठी आम्ही काय करणार फोम वापरतो. फोमचे 14 इंच अच्छा. आणि पुढे मग त्याची सिटिंग होते. असं होतं. किंवा त्याला हे करणार असं अच्छा समोर वगैरे सगळे. सगळं ॲक्रेडिट आहे ना पूर्ण. आतमध्ये ओम पाहिजे मागे बॅकग्राऊंडला तर ओम घेऊया. शिवसाई पाहिजे तर शिवसाई घेऊया. काय वाटेल ते स्वामी समर्थ पाहिजे स्वामी समर्थ देऊया. स्वामींची मूर्ती पाहिजे तर मूर्ती देऊया. काय होणार इथे फ्लाय होणार पूर्ण काय होणार. त्याच्यानंतर आतमध्ये आम्ही LED लाईट सोडणार आतमध्ये. आणि वर पूर्ण पॅनलिंग येणार ते पूर्ण ॲक्रेलिकमध्ये येणार. मग लाईट त्याच्यावर तो पूर्ण तो लुक येणार. स्वामींची मूर्ती तुम्हाला पूर्ण दिसणार. हो 6.5 स्टोरेज होणार. त्यानंतर हात पोसायला पाहिजे ना. आणि मग सॉरी कवर्ड झालं. आणि 6.5च्या वर स्टोरेज. ओके. हे स्टोरेज कुठून तिथून स्टोरेज स्टार्ट होणार. ते साधारण त्याच्यामध्ये असं की सुटकेस वगैरे त्याच्यामध्ये हां आरामात बसली पाहिजे. व्यवस्थित सगळं स्टोरेज बसणार. 2-1.5 फुटाचा स्टोरेज आहे ना. इथे कसं आपण करू शकलो असतो पण काय करता येणार नाही तो आत जाणारच नाही. त्याच्यामध्ये त्या लेवलला पॅकच करावं लागतं. आता इथलं जे वॉर्डरोब येईल ते हे ह्याच्या बाहेर येणार की बाहेरच येणार ना. नाही, बाहेर येणार जरा मोठं करावं लागतं. म्हणजे हे आले हां डीप त्याला कधी 22 इंचांनी करू कमीत कमी 22 इंच. म्हणजे कसं एंगल जर लावला असेल हां. तर कबडला टच नाही झाला पाहिजे. 22 इंच. हे बाबा आमच्या राशी कसा काय का मगाशी येताना पण गावला आणि आता जाताना पण. 15 मिनटं जातात काय 10 मिनटं काय माहीत. देव जाणे आता किती मिनटं जातात. चला तर गायस मी आता निघाले कणकवलीवरून कुडाळला जाण्यासाठी. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय. तुमका जर माझा व्हिडिओ आवडलो असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर माझा काय या व्हिडिओमध्ये काय चुकत वगैरे असतात तर मला जरा गाईड करा. तसं मी माझ्या व्हिडिओमध्ये बदल करेन. दुसरी गोष्ट म्हणजे मी कधी स्टेजवर वगैरे ह्यो जाऊकच नाही होय. फर्स्ट टाईमच असं कॅमेऱ्यासमोर येत आहे. त्याच्यामुळे तसं माझ्यामध्ये असं कॉन्फिडन्स असं येत नाही. पण एक ना एक दिवस असं अशा मी कॉन्फिडन्स नाही येईन की तुमका माझे व्हिडिओ आणि नक्कीच आवडतील. तर आज मी इथेच थांबतोय. आम्ही कसे क्रिकेट खेळणार त्यामुळे आमका स्टेज बीच म्हणा काय असला काय माहीत नाही. क्रिकेटमध्ये आम्ही 24 तास. तर तुमका जर माझा व्हिडिओ आवडला असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण भेटूया उद्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.